हे बघा, गावठी तांदूळ आहेत आपले लाल घेतलेले, छान असे थोडेसे घ्यायचे एकदम मस्त असे. याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. पचायला एकदम हलके असतात, चव पण ह्याची खूप छान असते. चला, हे बघा, हे असे धुवून घेतले मी तांदूळ असे. आता आपण पाणी करूया, भरपूर पाणी टाकायचं, भरपूर पाणी हे करायचं. याच्यामध्ये मीठ आहे, तुम्ही जाडं मीठ, पण गावी कसं जाडं मीठ टाकतात छान. त्यामुळे इथे काय आपल्याला जे आपण वापरतो ते मीठ आपण टाकायचं. शिजत ठेवूया, छान गॅसवर मस्तपैकी खूप असं शिजवून काढायचं छान. चला, आपण आता हे शिजत ठेवूया. हे बघा, आता आपण गॅस चालू केला आहे. आता शिजत आपण ठेवलेलं आहे. आता याला छान उकळी काढूया. तांदूळ असं फुटेपर्यंत छान उकळी काढायची मस्त. चला, हे बघा, अशी छान उकळी आलेली आहे तांदळाला आपल्या. हे बघा, असं छान तयार झाले आपलं खिमाट, मस्त गरमागरम. तर याला आपण काढूया. हे जिरं घेतलं आहे थोडंसं, आणि हे काळी मिरी घेतलेली आहे. जिरं आणि काळी मिरी हे आता आपण चांगलं बारीक असं कुटून घेऊया. नाही तर तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल, बारीक करायचं पण जरा. हे बघा, हे असं छान आता बारीक केलेलं आहे मी, छान कुटलेलं आहे बारीक असं. हे बघा, आजारी माणसांना तोंडाला चव येण्यासाठी आणि भूक धरून राहण्यासाठी हे आपण खिमाट करून देऊ शकतो. छान असतं ते, चव पण येते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि ताकद पण भरून राहते. नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, मी सुंदर असं मस्त खिमाट बनवलेलं आहे. तुमच्याकडे काय बोलतात त्याला? आमच्याकडे खिमाटच बोलतात. प्रत्येकाकडे गावी वेगवेगळं बोलतात. असं छान आमचं पण असं पाऊस वगैरे पडला, भिजलो ना आपण खूप, आणि पावसातून आलो, डोकं दुखायला लागलं, डोकं जड झालं, अंग कसकसायला लागलं, की आमच्या आजीने, माझी आई ना आम्हाला हेच करून द्यायची. छान असं पियायचं, आणि खूप छान पण लागतं तेव्हा. गरमागरम असं पिलं ना की खूप छान लागतं. आणि याच्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे, काळी मिरी टाकलेली आहे सुंदर अशी कुटून, त्याने अजून चव छान येते मस्तपैकी. आणि एकदम छान वाटतं, फ्रेश वाटतं एकदम आपल्याला ते पिल्यानंतर गरमागरम मस्तपैकी. गावी कसं तिळकुट करतात, तिळकुट म्हणजे तिळाचं असतं ना, काळ्या तिळाचं, ते तिळकुट करतात आणि ते तिळकुट ह्याच्यावरती घेतात आणि मग ते पितात आणि खातात. छान वाटतं, सुंदर. नक्की करून बघा या प्रकारे तुम्ही. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, पुन्हा भेटूया.